सिडकोच्या माझं पसंतीचं घर मध्ये कमी क्षेत्रफळाची घरं देण्यात आल्याचा आरोप। माहिती पत्रकात दिलेल्या क्षेत्रफळाचीच घरं द्यावी, संदीप नाईक यांची सिडको प्रशासनाकडे मागणी। केईएम रुग्णालयात हेलिकॉप्टरमधून अवयव आणणार, आयुष्मान टॉवरवर शताब्दी हेलिपॅड उभारण्यास मुंबई महापालिकेची मंजुरी। 30 मार्च गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन। भाजपकडून आज मुंबईत एकदिवसीय कार्यशाळा, सर्व जिल्हाध्यक्ष आणि नेते उपस्थित असणार। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार। सीसीआयनं कापूस खरेदी बंद केल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, सरकारी खरेदी बंद झाल्यानं कापसाचे दर आणखी पडण्याची शेतकऱ्यांना भीती। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी पैसे स्वीकारणारा व्यावसायिक उन्नाथन अरुणाचलमला अटक, बँकेतील 122 कोटीच्या अपहारातील 30 कोटी स्वीकारल्याचा आरोप। विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज, चंद्रपूर वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर अकोला अमरावती नागपूरला येलो अलर्ट। मुंबईच्या तापमानात मोठी घट। मुंबईतील इराणी कॅफे बेकरींना मुंबई वारसा संवर्धन समितीनं भेट देऊन त्यांना वारसा दर्जा द्यावा, राहुल नार्वेकर यांची पत्राद्वारे मागणी। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं प्रवेश शुल्क 94 वरून 103 रुपये, इतर तिकिटांच्या दरातही 10% वाढ, उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। सम्या मैफिलीत माझ्या अभिनेते समीर चौगुले यांचा 2 तास एकपात्री प्रयोग हाऊसफुल, बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगला प्रयोग। अमेरिकेत आलेल्या मोदींना रस्त्यावरचे खड्डे दाखवायचे नव्हते, त्यामुळे ताफ्याचा मार्ग वळवला होता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा।